मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण जे आगामी येणारी CHOची एक्झाम आहे त्याची जी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी आपण अकॉर्डिंग टू द सिलेबस जी आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यातला आपला जे आजचा 4था व्हिडिओ आहे. आणि आपला आजचा टॉपिक जो आहे तो आहे ॲडोलसंट हेल्थ. तर त्यावर आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आले होते तर ते आपण पाहणार आहोत. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आणि अकॉर्डिंग टू सिलेबसचा हा कोणती जरी एक्झाम असेल तरी त्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो म्हणा. तर त्यासाठी आणि आगामी येणारे DMR DHS ज्या एक्झाम आहेत तर त्यासाठी पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपले चालू आहेत, टेस्ट सिरीज चालू आहे. आणि आपल्या क्लासेसमध्ये स्टडी मटेरियलसुद्धा आपण तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत किंवा आपल्या नोट्स वगैरे आहेत ते तुम्हाला सर्व जर पाहिजे असेल तर आपल्या तुम्ही कमेंटमध्ये तसे लिहू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्ही व्हिजिट द्या, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. चला तर पाहूया. आजचा टॉपिक आपला आहे ॲडोलसंट हेल्थ. तर त्यामध्ये सर्वात पहिलं जे आहे ते पाहूया आपण. बघा, पहिला क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू द WHO म्हणजे अकॉर्डिंग टू WHO ॲडोलसंट इज द पिरियड बिटवीन म्हणजे त्याचा कुणाला म्हणले जातो ॲडोलसंट कोणत्या एजमध्ये. तर नंबर 1 आहे 5 to 9 इयर, सेकंड आहे 10 to 19 इयर, थर्ड आहे 15 to 24 इयर, नेक्स्ट आहे 20 to 29 इयर. तर करेक्ट ऑप्शन आपला बी आहे बघा, 10 to 19 इयर याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ॲडोलसंट हेल्थ सर्व्हिसेस शूड फोकस ऑन म्हणजे जे ॲडोलसंट हेल्थ सर्व्हिसेस असतात ते कशावर फोकसेस करतात. नंबर 1 ओनली इन्फेक्शियस डिसीज, नंबर 2 कॉम्प्रेन्सिव्ह फिजिकल मेंटल अँड सोशल हेल्थ, नंबर 3 ओनली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, नेक्स्ट ओनली न्यूट्रिशन. तर दिस क्वेश्चन इज करेक्ट आन्सर इज ऑप्शन क्रमांक बी, कॉम्प्रेन्सिव्ह फिजिकल मेंटल अँड सोशल हेल्थ. नेक्स्ट an important feature of adolescent friendly health services is option क्रमांक 1 judgmental attitude, second confidentiality and privacy, third restricted access, and last no counseling. This answer is correct. This question correct answer is option क्रमांक बी, confidentiality and privacy. म्हणजे ॲडोलसंट फ्रेंडली हेल्थ सर्व्हिसेसमध्ये त्यांची कॉन्फिडेन्शियलिटी आणि प्रायव्हसी ही खूप मेंटेन केलेली असते म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय किशोर स्वस्थ कार्यक्रम RKSK प्रायमरी टार्गेटेड हा खूप महत्त्वाचा IMP क्वेश्चन आहे बघा. खूप आता ह्याच्या आधीच्या एक्झाममध्ये यांनी विचारलेला आहे खूप वेळेस. 1 नंबर काय सांगते, चिल्ड्रन बिलो 5 इयर, नंबर 2 ॲडोलसंट 10 to 19 इयर, नंबर 3 अडल्ट 20 to 40 इयर, अँड चौथ्या नंबरचा आहे एल्डरली पीपल. तर आपल्याला माहिती करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी आहे, ॲडोलसंट 10 to 19 इयर यासाठी यूज केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ मेजर ॲडोलसंट न्यूट्रिशन प्रॉब्लेम इज म्हणजे ॲडोलसंट जे एज असते त्यामध्ये मेजर न्यूट्रिशन प्रॉब्लेम काय आहे त्यांनी विचारलं. नंबर 1ला आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, नंबर 2ला स्कर्वी ओनली, नंबर 3ला बेरी ओनली, नंबर 4ला हायपर विटॅमिनोसिस ए ओनली. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे तर मेजर विचारले त्यानं म्हणजे तर ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट आन्सर आहे, आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. नेक्स्ट क्वेश्चन, अ कॉमन फीचर ऑफ आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया इज म्हणजे आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया आहे त्याचं कॉमन काय विचारले फीचर काय आहे. नंबर 1 पॅलॉर अँड फटीज, नंबर 2 जॉन्डिस इन युरिक केस, नंबर 3 सिव्हिअर इडिमा अल्वेज, नंबर 4 सायनोसिस. इज करेक्ट आन्सर इज ऑप्शन क्रमांक ए, पॅलॉर अँड फटीज. नेक्स्ट क्वेश्चन, मेट्रुअल हायजीन एज्युकेशन शुड इम्फॅसिस. ऑप्शन क्रमांक 1 अवॉइडिंग बाथिंग, नंबर 2 सेफ मेट्रुअल प्रॉडक्ट अँड प्रॉपर हायजीन, नंबर 3 रेस्ट्रिक्टिंग ऑल फिजिकल ॲक्टिव्हिटी, नंबर 4 अवॉइडिंग स्कूल अटेंडन्स. तर याचं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आन्सर याचं सेफ मेट्रुअल प्रॉडक्ट अँड प्रॉपर हायजीन. नेक्स्ट, विच इज ॲन इम्पॉर्टंट लाईफ स्किल फॉर ॲडोलसंट. ऑप्शन क्रमांक 1 डिसिजन मेकिंग, ऑप्शन क्रमांक 2 अवॉइडिंग कम्युनिकेशन, ऑप्शन क्रमांक 3 इग्नोरिंग इमोशन, ऑप्शन क्रमांक 4 सोशल आयसोलेशन. ह्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 डिसिजन मेकिंग सर्वात महत्त्वाचं ते असतं यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की ॲडोलसंट काउन्सिलिंग शुड बी म्हणजे त्यांना कशाची काउन्सिलिंग केली जाते. होतं नंबर 1 आहे कॉन्फिडेन्शियल अँड नॉन जजमेंटल, नंबर 2 पुनिटिव्ह, नंबर 3 पब्लिक, नंबर 4 बेस्ड ऑन अझम्पशन. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर ऑप्शन क्रमांक ए आहे कॉन्फिडेन्शियल अँड नॉन जजमेंटल ह्याची काउन्सिलिंग केली जाते म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फॅक्टर कॅन ॲडवर्सली अफेक्टेड ॲडोलसंट मेंटल हेल्थ. तर कोणते फॅक्टर हे घेतात त्यांनी विचारलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे सपोर्टिव्ह फॅमिली, नंबर 2 लईंग अँड सोशल ट्रेस, नंबर 3 हेल्दी स्लीप, नंबर 4 पॉझिटिव्ह पिअर सपोर्ट. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी लाईंग अँड सोशल ट्रेस. याचेच खूप जास्त यांना अफेक्ट करत असते बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण.
नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, ॲन अप्रोप्रिएट अप्रोच टू ॲडोलसंट सबस्टन्स यूज प्रिव्हेन्शन इज. हे PYQ विचारले पूर्ण जे आपण घेत आहे ते खूप महत्त्वाचे आहेत बघा. तर त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे अर्ली एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. नंबर 2 इग्नोरिंग एक्सपेरिमेंशन. नंबर 3 पनिशमेंट ओनली. नंबर 4 नो फॅमिली इन्व्हॉल्वमेंट. तर याचं करेक्ट आन्सर क्रमांक 1 आहे अर्ली एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. तुम्ही जर होण्याच्या आधी जर त्यांना काय एज्युकेशन दिलं त्या गोष्टीबद्दल आणि जर काउन्सिलिंग केली तर काही प्रॉब्लेम होण्यापासून ते नक्कीच वाचू शकतात मला. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ टॉपिक इज अप्रोप्रिएट फॉर ॲडोलसंट काउन्सिलिंग. ॲडोलसंट काउन्सिलिंग कोणत्या म्हणजे टॉपिकवर केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्युबरिटी अँड कॉन्ट्रासेप्शन इन्फॉर्मेशन. नंबर 2 अवॉइडिंग ऑल क्वेश्चन. ऑप्शन क्रमांक 3 ओनली ट्रीटमेंट आफ्टर कॉम्प्लिकेशन. नंबर 3 नो सेक्शुअलिटी एज्युकेशन. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1. काय कोणतं दिलं पाहिजे तुम्ही एज्युकेशन, तर प्युबरिटी अँड कॉन्ट्रासेप्शन इन्फॉर्मेशन ह्याचं एज्युकेशन हे ॲडोलसंटच्या ह्यांना त्यांची काउन्सिलिंग केली पाहिजे मला. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, की ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲडोलसंट हेल्थ एज्युकेशन इज टू. म्हणजे की ऑब्जेक्टिव्ह कोणते आहे त्यांनी विचारलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रोमोट हेल्दी बिहेवियर अँड इन्फॉर्म चॉईसेस. नंबर 2 इंक्रीजेस रिस्क टेकिंग. नंबर 3 डिस्करेज हेल्प सिकिंग. नंबर 4 प्रिव्हेंट कम्युनिकेशन. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, बेटर आन्सर ही ऑप्शन क्रमांक 1 आहे. काय करायचं रे, प्रोमोट हेल्दी बिहेवियर, त्यांच्याशी बिहेवियर कसं करायचं हेल्दी ठेवायचे, अँड इन्फॉर्म चॉईसेस, त्यांच्या चॉईस कोणती आहे त्याला पण आपण हे दिलं पाहिजे डिसिजन. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अँड इम्पॉर्टंट प्युबरिटी रिलेटेड चेंज इन बॉईज. म्हणजे ॲडोलसंट एजमध्ये बॉईजमध्ये काय प्युबरिटी चेंजेस होतात त्यांनी विचारले आहेत. नंबर 1 वॉइस डिपनिंग. नंबर 2 मॅच्युरेशन. नंबर 3 ब्रेस्ट फिडिंग. नंबर 4 मेनोपॉज. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे, दुसरे जे 2, 3, 4 आहेत हे काय गर्ल्समध्ये होतात. तर ह्याचं करेक्ट आन्सर हे ऑप्शन क्रमांक 1 आहे. आपल्याला बॉईजमध्ये विचारलं आहे. वॉइस डिपनिंग, त्यांचं वॉइस जे आहे तो डीप होत जातो मला. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे विचारलं आहे, अँड इम्पॉर्टंट प्युबरिटी रिलेटेड चेंज इन गर्ल्समध्ये आता काय आहे ते विचारलं. नंबर 1 मेनार्ची. नंबर 2 प्रोस्टेट एनलार्जमेंट. नंबर 3 वॉइस ब्रेकिंग ओनली. आणि नंबर 4 स्पर्मॅटोजेनेसिस. तर नंबर 1 जे आहे मेनारचे हे गर्ल्समध्ये चेंजेस दिसून येतात बघा. हे दुसरे जे आहे ते बॉईजमध्ये असतात. तर आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट पाहूया. तर अशा प्रकारे आपण जे ॲडोलसंट हेल्थ असा CHOच्या ज्या सिलेबसमधला टॉपिक होता त्याचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिलेले आहेत. तुम्ही हे करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यापैकीच तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चन येतात. कारण कोणता जरी एक्झामिनर असेल तरी तो अकॉर्डिंग टू द सिलेबस काय आहे त्याच्यानुसारच क्वेश्चन फ्रेम करत असतो. त्यासाठी तुम्ही हे करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला हा व्हिडिओ ज्यांना खरंच गरज आहे, जे प्रिपरेशन CHOची करत आहे, DMAR आगामी येणारे DMAR DHS जे आपण नर्सिंगच्या आपल्या एक्झाम आहेत तर त्याची तयारी करत आहेत त्यांना नक्कीच पाठवा, जेणेकरून त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.